साहेब काय सांगाल आज 100 वर्ष आपण पूर्ण करताय एकत्रित काय संदेश द्याल? भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जल्लोषात त्यांचा शताब्दी वर्ष साजरा करत आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी बैकाळा आहे, चिंचपोकळी आहे. त्याच्याबरोबर आज आम्ही सायनकुळीवाडा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा शताब्दी वर्ष साजऱ्यासाठी इथे जमलेलो आहे आणि त्यानिमित्त त्याचा फायदा घेऊन आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे जे महान नेते झालेत, दिवंगत नेते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या नावाने आम्ही इथे हे वाचनालय सुरू करत आहोत. छोट्याशा प्रमाणामध्ये आहे, ते मोठं होईल ते हळूहळू. तर त्याच्यासाठी आम्हाला भरपूर आमच्या मित्रमंडळींनी पुस्तकांचं डोनेशन केलेलं आहे आणि ह्या विभागामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही इथे येऊन सर्व तऱ्हेची इथे पुस्तकं ठेवलेत. तामिळ आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी इथे येऊन त्याचं वाचन करावं. कारण कम्युनिस्ट पक्षाला जो गौरवशाली इतिहास आहे, 100 वर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षांनी ह्या देशासाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी कामं केलेली आहेत आणि त्यावेळेसचे जे नेते होते त्या नेत्यांनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी पण हातभार लावलेला आहे. त्याच्यामध्ये माझे वडील कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे देखील होते, नाना पाटील, कॉम्रेड डांगे, नंतर मग हा क्षण आम्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना फार गौरवाचा आहे आणि एक 100 वर्षाची परंपरा आम्हाला लावली याचा अभिमान नक्कीच आहे. पण ह्यावेळी आम्ही सगळ्यांनी प्रण केला पाहिजे की जसे आमचे पूर्वसुरीचे लोक होते, नेते होते, त्यांनी जसं काम केलं तसं आम्हाला करायचं आहे. आम्हाला पुढे जायचं आहे. येता काळ हा कठीण आहे. ह्या देशामध्ये हुकुमशाहीची वारी वाहत आहेत. त्यावेळी सगळ्यांना लांबन करणं, लोकांमधली फूट, धर्मामधली फूट ही सांधणं आणि हा इथला व्यवहार होऊ नये ह्याच्याकरता प्रयत्न करणं हा आमचं कर्तव्य असेल. आम्ही त्याला जागू. पण घटना आज पायदळी तोडवलेली आहे. ती परत प्रभावी करण्याकरता आपलं प्रत्येकाचं काम आहे आणि त्यात कामगारांचं तर मोठं काम आहे. कारण ही जी शक्ती आहे, ही शक्ती जर योग्य प्रकारे यांनी काम केलं तर देशाची प्रगती जलद गतीने होईल. तर मी यावेळेस एवढंच म्हणेन, त्यांना शुभेच्छा देईन आणि जे ज्ञानाचं प्रसारण, विचाराचं प्रसारण करण्यासाठी जी लायब्ररी सुरू करण्यात आलेली आहे, मी सर्वांना विनंती करेन की त्याचा भरपूर उपभोग घ्या, फायदा घ्या. कारण ज्ञानासारखी दुसरी कुठलीही ताकद नाही. म्हणजे महान नेते, कामगार नेते, माजी आमदार गुलाबराव गणाचार्य यांच्या आज स्मृतिदिनानिमित्त कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वाचनालयाचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच झालेलं आहे. तर म्हणजे कामगार चळवळीतील नेते होते ते. गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडणारे नेते होते आणि त्यांचा हा वारसा जो आहे, त्यांची मुलं आहेत, काही संघटनेचे लोक आहेत, त्यांनी तो पुढे चालवलेला आहे आणि तो चालू राहण्यासाठी त्या वाचनालयाच्या माध्यमातून त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी हे वाचनालय सुरू केलेलं आहे. त्या कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जेव्हा आपला कम्युनिस्ट पक्ष जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा कामगारसाठी काहीच नव्हतं. म्हणजे त्यांना काय ग्रॅच्युटी नाही, फंड, प्रॉव्हिडंट फंड नाही, काय नाही. जे काय मिळवून दिलं कामगारांना मिळवून दिलं, हे कम्युनिस्ट पक्षाने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मिळवून दिला. ऐसा ये सुरुवात आम्ही जेव्हा इथं कम्युनिस्ट पक्षाचे जे सुरू केलं होता तेव्हा कामगारचे काय परिस्थिती होता, आता काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहीत पडेल. तो आता जे आहेत, आताची परिस्थिती, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक आता जे काढून देतात, ते डबे कोड आणून ते जे काय मिळवून दिलेलं आहे सगळं आता एक करून काढून देतात. ते सगळं संपवण्यासाठी आपण कम्युनिस्ट पक्ष परत आपण उभं करूया आणि जिंकूया. 100 वर्ष गाठताय, काय पुढची भूमिका असेल, काय नवीन योजना असतील कामगारांसाठी? भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त
आज या ठिकाणी कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वाचनालयाचं इथे उद्घाटन होतं आहे. खरं म्हणजे वाचनालय म्हणजे विचारांची त्या ठिकाणी देवाणघेवाण होतं. हे सगळं ज्ञान आत्मसात करून त्याचा समाजाला कसा उपयोग करता येईल आणि आपली परंपरा काय आहे, आपला इतिहास काय आहे, हा जर तरुणांनी जाणून घेतला तर आजच्या परिस्थितीमध्ये जी काही आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत, आपल्या देशासमोर उभी आहेत, त्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू, सामोरं जाऊ शकू. आणि त्यासाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की एक वाचनालय लोकांच्या पुढे आम्ही या निमित्ताने नेतो आहे. माझी सर्वांना विनंती राहील की आमचा जो उद्देश आहे तो आपण या ठिकाणी सहभाग घेऊन पूर्ण करावा, अशी मी या ठिकाणी इच्छा प्रदर्शित करतो. पक्षाच्या 100 शतक महोत्सवी या उपक्रमासाठी पहिल्यांदा मी कम्युनिस्ट पक्षाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने आज आमचे सहकारी आमचे गणाचार्य सर यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने म्हणजे गुलाबराव गणाचार्य जे कम्युनिस्ट होते, जे कॉम्रेड होते, ज्यांनी कामगारांच्या चळवळीमध्ये अत्यंत मोलाचा इतिहास रचला आहे, तर ती वारसा पुढे नेण्यासाठी आज आमच्या विजय दळवी साहेब आहेत किंवा कचरा वेचक श्रमिक संघाची ही टीम पूर्ण पुढे आली आणि या ठिकाणी वाचनालय सुरू केलं. या वाचनालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ सगळी पुस्तकं असणार आहेत. स्थानिक रहिवाशांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आपण वाचनालयाची सुरुवात केली आहे. अनेक कॉम्रेड्सकडे आणि पक्षाच्या लढाऊ नेत्यांकडे बघत आमच्यासारखे कार्यकर्ते शिकतात आणि त्यांचे लढे बऱ्याचदा वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये येत नाहीत, ते बंद याच्यात राहतात. ते लढे, कष्टकऱ्यांचे लढे सर्वसामान्यांकडे जावं यासाठी मला वाटतं या वाचनालयाचा उपयोग होईल. एक छोटीशी सुरुवात आहे, अनेक मंडळी त्यासाठी हातभार लावत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष झाली, त्यानिमित्तानं आज गणाचार्य परिवार यांचे बंधू सगळे अनिल, सुनील अत्यंत मनोभावानं या त्यांचा वारसा पुढे सतत चालू ठेवलेला आहे. ही जी संस्था आहे अत्यंत तळागाळातली माणसापासून सगळ्या मोठ्या माणसांना एक करायचं. आपण कॉम्रेड म्हणतो, भाऊ म्हणतो आपण सगळ्यात, तिथे परकेपणा नाही आहे. हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यांनी. त्याला माझ्याकडनं जो सहयोग आहे ते मी पूर्णपणे करेन, मी आज शब्द देतो. आणि असंच उत्तर या संस्थेची वाटचाल भव्य दिवस स्वरूपात व्हावी म्हणून मी प्रार्थना करतो.